सगळ्यात महत्त्वाचं काय तर उम्याला चान्स मिळतोय. आज उम्याला गरमीचा अनुभव येईल. मैदानाच्या आतमध्ये कसं वाटते, मैदानाच्या बाहेर असल्यावर आपण काय काय बोलतो, मैदानाच्या आतमध्ये काय बघावं लागतं, उम्या हातात तुला कळेल. वेलकम हर्षद, हार्दिक स्वागत मित्र तुझं. आणि प्रभाकर दादा तुझं देखील हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय त्या ठिकाणी जोनस या खेळाडूला पाहत आहात. नॉन स्ट्राइक एंडला आपण व्हॅली या खेळाडूला पाहत आहोत त्या ठिकाणी. आणि आतापर्यंत तब्बल जर आपण पाहिलं तर पाणी पाणी येस पोहोचतो सर पाणी तुमच्यापर्यंत. सर्वाधिक धावा एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुटणारा हा एकमेव खेळाडू आहे मिस्टर जोनस. 163 धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणीही तोडला नाहीये. जोनस या खेळाडूला आपण पाहू शकाल. मागच्या वर्षी मित्रांनो ज्याच्या विषयी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती कारण प्रभाकर दादांनी मागच्या वर्षी काय म्हटलं होतं हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र नक्कीच दुर्दैवी जी घटना घडली गेली, खरोखरच काळाच्या पुढे कोणाचंही चालत नाहीये. आणि नक्कीच दादांना आपला सुपुत्र त्या ठिकाणी गमवावा लागला. कल्पेशला विसरता कामा नाही आहे. कल्पेश प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ आज आपण या ठिकाणी पुढच्या वर्षी 2026 मध्ये जे जेवणार आहोत. मात्र ते जेवण दादांनी यावर्षीच कबूल केलं होतं, मला देखील माहिती आहे. पण काय होईल अशी कल्पना कोणी देखील केली नव्हती की अशा प्रकारे घटना घडेल. असं दादाला इच्छा होती, मग दादाने तिथे जेवण जाहीर केलं होतं की मी पुढच्या वर्षी जेवण मी देईल. मात्र आज अशी परिस्थिती आली की आज त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांना जेवण द्यावं लागतं पुढच्या वर्षासाठी. खरोखरच नक्कीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल कल्पेशजी प्रभाकर पाटील यांना. कारण एक गुणवंत असा तो मुलगा होता, विसरता कामा नये. कल्पेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर नेहमी सर्वांना आवाज मारणारा. आम्ही देखील आलो, पांडूचा संघ देखील कुठेही खेळण्यासाठी गेला तर कल्पेश पांडू टीमजवळ नेहमी यायचा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. आणि कुणालच्या ठिकाणी आगमन झालं त्याचं देखील हार्दिक स्वागत. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. किशोर मात्रे एक ग्रेट बॉलर आहे. ब्लॉक कॉलचा चेंडू होता, डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला होता जोनस साठी. शॉर्ट बॉल ऑफ साइडला पंच केलाय. स्वीपर पॉइंट डीपच्या दिशेने चेंडू वेगानं निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. मला वाटते उम्या काल किशोर मात्राने एन्जॉय केलं नाहीये. जर एन्जॉय केलं असते तर हे डायरेक्ट हिट लागला नसता उम्या किशोरचा. म्हणजे काल मला वाटतं कंट्रोल मध्ये होता आणि त्याच्यामुळे काय हिट केलाय किशोरनं. क्लास वेल डन किशोर. एक महत्वपूर्ण बॅटर जोनस सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आहे ती म्हणजेच NS भाईंदर या टीमची. मालजीपाडा या टीमनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो बोना
टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक मोठा खेळाडू, मोठं नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पूर्वीचे जे खेळाडू असतील ते नक्कीच या ठिकाणी दाखल असतील, जुचंद्रचे म्हणा किंवा इतर गावाचे म्हणा, त्यांना देखील ही चेहरे नक्कीच आठवत असतील. बोना, जोनस, ही नावं आहेत. ही टेनिस क्रिकेट जगतातील ही मोठमोठी नावं आहेत, लक्षात ठेवा. त्यामधील हे रत्न एन एस भाईंदर या टीमचं बोना स्ट्राईक एंडवर. मी सन्माननीय खजिनदार जगदीशजी गरज साहेब हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, डिफेन्स केला गेला, चेंडूला सिंगल फक्त या ठिकाणी कन्वर्ट केला गेलाय. अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं किशोर म्हात्रे मार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 8. वेलकम. शॉर्ट बॉल ऑफ साइडला, चेंडूला फक्त कट केलाय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं पंबळ झालं होतं त्या ठिकाणी. विनायक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड केला होता विनायकनं. 2 धावा या ठिकाणी काढल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे ती 10. 40+ क्रिकेट, अनेक आपण यंगचा क्रिकेट पाहिले. आपण मित्रांनो जुचंद्रची जत्रा देखील मगाशी पाहिली आपण मागच्या काही दिवसामध्ये, म्हणजे होळी चषक ब्रिजर बॉयजची आपण स्पर्धा पाहिली. येत्या काही दिवसात तुम्हाला जुचंद्र प्रीमियर लीग हे देखील डे नाईटच्या माध्यमातून एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे, लक्षात ठेवा या जुचंद्र गावामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा तुम्हाला नक्कीच या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. ऑफ साइडला पुन्हा एकदा कट केलंय. थर्डमॅन म्हणून फिल्डर विनायक वेगाने येतोय, चेंडूला फील्ड करतोय. फक्त 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आज. मी म्हणेल चांगली कामगिरी, जरी खेळाडू कमी असले तरी मात्र मी तर म्हणेल की जोनसची विकेट गेल्यानंतर कुठेतरी तो कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना विशाल, म्हणजे आत्मविश्वास ज्याला आपण म्हणू शकतोय, तो आत्मविश्वास वाढलाय मालजीपाडा या टीमचा. कारण महत्वपूर्ण विकेट ती प्राप्त केली गेली त्या ठिकाणी जोनस यांची. धावा 11. ऑफ साइडला कट करायचा होता, बॅटची आतली कडा चढून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून आला होता. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 12 धावा. मगाशी आपण तो पहिला सामना जो पाहिला मुर्धा वर्सेस उमेळमान, बघा 63 धावा, एक मोठं टार्गेट उमेळमान संघानं समोर ठेवलं होतं मुर्धा मास्टर्स या टीमच्या, आणि 63 धावा मुर्धा संघानं इझिली पूर्ण केल्या. यावेळेस पुन्हा एकदा आगळा वेगळा स्ट्रोक खेळायचं होतं. अगोदर माइंडमध्ये फटका फिट केला होता की मला फक्त ऑफ साईडला ढकलून खेळायचं आहे, कारण जरा ऑफ साईडच्या आपण क्षेत्ररक्षण पाहिला, फील्ड जर पाहिली डीप लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर डीपला आपण पाहतोय. स्वीपर पॉईंट डीपमध्ये आहे, याच्या कारणास्तव कदाचित ढकलून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्लान कदाचित बोना यांचं होतं, मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा यावेळेस अपरकटचा फटका आहे, गॅप मधून चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं निघून जातोय. तो म्हणजे 4 धावांसाठी हा मिळतोय दर्जेदार चौकार 4.
फटके खेळण्यामध्ये माहीर आहे बोणा. यावेळेस पुन्हा एकदा पहा, मनगटाचा वापर करत ऑफ साईडला चेंडूला फक्त ढकलून देण्याचं काम केलं गेलं. म्हणजे असं म्हणायचं गेलं तर पुश करो और खुश राहू अशा प्रकारचा स्ट्रोक खेळला गेला आहे. ते 2 तर कंप्लीट झाले आहेत, 3 तरी ते नक्कीच मिळतील. यासाठी उमेनं म्हटलं होतं ना, कशाला बाबा तुम्ही 3 धावेचा भार घेता माझ्यामुळे. बघा 1 धाव एक्स्ट्रा त्याने दिली, 4 मिळतील. 3 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 19 धावा फळकावर लागत आहेत NS भाईंदर या टीमच्या. DJ युवराज, हिमालय पाटील यांचे साऊंड सिस्टम आपण पाहत आहात. अंकुश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक आपण 3रा पाहतो या ठिकाणी. मात्र 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर NS भाईंदर या टीमची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा या फळकावर NS भाईंदर या टीमने लावल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. फुटटॉस चेंडू आहे ऑफ साईडला. यावेळेस आपण पाहतोय तर चेंडूला पंच केलं गेलं होतं. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो चरण राऊत यांच्याकडून केलं गेलंय. 2 धावा नक्कीच या फटक्यावर मिळतील. धावा संख्या झाली ती 21-21. भाईंदर वर्सेस मालजीपाडा. येथे एप्रिल महिन्यामध्ये आपण NS भाईंदरची स्पर्धा पाहणार आहोत. अवर लेडी ऑफ नाझरेत चर्च ते मैदान विसरता कामा नाहीये. त्यानंतर आपण येत्या मंगळवारी मित्रांनो डे नाईट स्पर्धा नारंगीचं मैदान म्हणायचं गेलं तर लॉर्डचं मैदान असं आपण म्हणू शकतोय. ऑफ साईडला पुन्हा एकदा चेंडूला कट केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये चरण राऊत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बोनाकडून. ज्या ज्या वेळेस पाणी लागेल बोना त्या त्या वेळेस पाणी मागून घे, पाणी तुझ्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावा झाल्या त्या 23. गरमी वाढेल, आजपासून गरमी थोडीफार वाढायला सुरू होईल लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं मित्रमंडळी मे महिना येईपर्यंत 40 डिग्रीच्या आसपास देखील तापमान जाऊ शकतं. त्याच्यामुळे झाडे लावा, पर्यावरणाची निगा राखा इतकंच म्हणेल मी. स्विच हिटचा फटका यावेळेस क्षेत्ररक्षकाला मात्र दस्तक देऊन चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर आहे. व्हॅले आणि बोना यांची 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय मालजीपाडा वर्सेस NS भाईंदर. यानंतर आपण तिसरा सामना पाहणार आहोत ओवळा आणि कोळशीत या टीमच्या दरम्यान. आपण तिसरा सामना आजच्या दिवसातील पाहणार आहोत. 8 संघ आज या जुचंद्र मास्टर चषक 2025 मध्ये खेळताना दिसणार आहेत.
29 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जुचंद्रचं मैदान, नागेश काका हे मैदान आपण पाहतोय. अंकुश स्मृती दत्ताळी या संघाच्या वतीनं हे मैदान आम्हाला उपलब्ध करू दिलं आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. पंच मात्र स्थिर आहेत. यष्टीचित केलं होतं त्या ठिकाणी प्रसन्न भोईर यानं. मात्र प्रसन्न या ठिकाणी पंच म्हणतायत की यस बॅटर अगदी आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे. चांगला चेंडू हाताळला गेला. अंकुश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. JTC लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जोडलेल्या तमाम दर्शकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. समोर खेळायचं होतं, फुटवर्कचा वापर नव्हता त्या ठिकाणी. पदललित त्या ठिकाणी आपण पाहिलं नाहीये. जागेवरून हा स्ट्रोक पिक करण्याचा प्रयत्न केला होता बोना यानं. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. NS भाईंदर या टीमची तब्बल 29 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यूपी वाल्यांची ना MP वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, यूपी वाल्यांची ना MP वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई हाय आगरी गोळ्यांची. थँक्यू DJ युवराज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. विनोद येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला कडक स्ट्रोक खेळला गेलाय. वाडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप लॉंग ऑन मधून जितेंद्र राऊत चेंडूला स्टॉप करतायत येऊन त्या ठिकाणी. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत जितू यांचा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत व्हॅली मार्फत. धावा संख्या झाली 31. 31 धावा या फलकावर व्हॅली. स्ट्राइक एंडवर आपण पाहू शकाल. आतापर्यंत जर आपण 18 चेंडूंचा खेळ पाहिला आणि 18 चेंडूमध्ये व्हॅली यांच्या मात्र कोठ्यामध्ये फक्त 2 चेंडू आलेत. आतापर्यंत 19 चेंडूमध्ये फक्त 2 चेंडू खेळलाय व्हॅली. रामकिनी ऑफ साइडला चेंडूला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगले शतरक्षण चरण राऊत आहेत त्या ठिकाणी. संधी आहे रनआउट करण्याची पाहती संधी देखील गमावल्या प्रसन्न आहे ना. आणि जवळपास व्हॅलीला देखील पूर्ण कल्पना होती की आता आपण बाद होऊ शकतोय जर चेंडू हिट झाला स्टंपवर. तर धावा झाल्या त्या 33. अनेक मान्यवरांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळतात. हे सर्व आमचे डोनेटर्स आहेत, दाते आहेत आणि यांच्यामुळेच आज या ठिकाणी इतकी मोठी स्पर्धा आपण ऑर्गनाइज करू शकलो आहोत. आणि खास करून या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणायचं गेलं विशाल तर या स्पर्धेच्या ट्रॉफीज जे आपण पारितोषिक पाहू शकाल. या स्पर्धेची अतिशय सुंदर अशी पारितोषिक आहेत. म्हणजे अक्षरशः अनेक संघांना मोहित करणारी आपण पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस हा फटका ऑन साइडला खेळला गेला आहे. डीप लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये जितेंद्र राऊत आहेत त्या ठिकाणी. प्रोटेक्शनसाठी फक्त 1 धाव मिळेल. आमचे जे कॅमेरामॅन आहेत JTCचे त्यांना देखील विनंती करेल जरा ओव्हर संपल्यानंतर या ट्रॉफीज ज्या आहेत या ट्रॉफीज देखील आपण दाखवायच्या आहेत जेणेकरून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे आमचे दर्शक पाहत आहेत ही स्पर्धा त्यांना देखील या ट्रॉफ्या दिसायला हव्यात. अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत. ऑफ साइडला फटका आहे. चेंडू हवेत खेळला गेला होता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये केले गेले. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 36. आणि या संपूर्ण आपण ट्रॉफीज ज्या पाहतोय अग्रिबाणा संस्थापक शेखर बाळचंद्र भोईर यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3च्या 2 ट्रॉफीज. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे विनंती करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आहे. स्वीट खेळला गेलाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर अंकुश पाटील. अगदी त्यांच्या ओंजळीमध्ये हा चेंडू पडला होता मात्र त्यांच्याकडून होत आहे त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. कॅच मात्र निसटला गेलाय.
एक पुन्हा संधी मिळते खेळण्याची. बुना यांना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ते 38. पाणी घेऊन जा मैदानात प्लीज, पाण्याची गरज भासत आहे त्या ठिकाणी. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. फक्त एक चेंडू बाकी आहे. डॉसन धाबा झाल्या ते 38. चौथं षटक प्रगतीपथावर आणि या चौथ्या षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी विनोद मात्र तयार. पुन्हा एकदा यावेळेस स्विच हिटचा फटका खेळला गेलाय. शॉट जवळपास डीप थर्ड मॅन रिझर्व मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी विनायक. एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी, मात्र या 2 धावा पूर्ण करताना मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला बुना. दुसरा धक्का बसतोय NS भाईंदर या टीमला. धाव संख्या 39 वर. हे षटक संपल्यानंतर चंद्रशेखर ओवळेकर आले आहेत का? चंद्रशेखर ओवळेकर, चंदू हे षटक संपल्यानंतर तुला आमच्या स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी आपण तुझा वाढदिवस साजरा करू. चंदू, आज चंद्रशेखर ओवळेकर यांचा जन्मदिवस आहे आणि हे भाग्य क्वचित असे खेळाडू असतात त्यांना हे भाग्य मी म्हणेन प्राप्त होते. कारण एखाद्या क्रिकेटपटूचा वाढदिवस क्रिकेटच्या मैदानावर साजरा होणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट आहे आणि तो दिवस आज चंद्रशेखर ओवळेकर यांचा आहे. हे षटक संपल्यानंतर आपण लगेच चंद्रशेखर ओवळेकर यांचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत. तर मी चंद्रशेखर ओवळेकर यांना विनंती करतोय, चंदू आपण आमच्या मुख्य स्टेजच्या दिशेने यायचं आहे. चंद्रशेखर ओवळेकर आपण आणि त्यांच्या संबित टीम कॅप्टन मिलिंद पाटील आपण देखील या. प्रसन्न भोईर अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. टीम कॅप्टन आहेत मालजीपाडा टीमचे आणि स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय व्हॅली या खेळाडूला. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळला गेला. चेंडू लॉंग वाईडिश लॉंग ऑरिजन मध्ये फील्ड केला गेला जितेंद्र राऊत यांच्याकडून. स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. दीपक भंडारी आणि व्हॅली ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. NS भाईंदर या टीमची धावसंख्या झाली आहे या 2च्या साह्यानं ती म्हणजे 41 धावा. अंतिम 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. NS भाईंदर वर्सेस मालजीपाडा मास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. डीप मध्ये चेंडू हवेत आहे आणि मागे फिल्डर कोण आहे तर मिस्टर संदीप पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. संदीपनं पकडलाय कॅच आणि खेळ संपलाय. व्हॅली यांचा आउट. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे मिस्टर ॲलन. टीम कॅप्टन NS भाईंदर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत आणि समोर देखील आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवर मालजीपाड्याचे कॅप्टन आहेत प्रसन्न भोईर. दोन्ही कॅप्टन आमने सामने आहेत. पुलटा चेंडू आडव्या बॅटनं पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागून चेंडू मात्र मिडऑन रिझन मध्ये स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. स्ट्राइक एंडला थ्रो दिला गेलाय. मात्र चांगली रनिंग पाहिली आपण ॲलन यांची. 2 धावा या ठिकाणी मात्र या पूर्ण केल्या गेल्या आहेत.
या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे एन एस भाईंदर या टीमची 43 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळले गेले. चेंडूला मिडल केले गेले. आडव्या बॅटने चेंडू स्क्वेअर लेग च्या दिशेने पाठवून दिलाय. डीपमध्ये प्रोडक्शनला संदीप पाटील आहेत. त्या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. मिसफील्ड झाली होती आणि या मिसफील्डचा योग्य तो फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये भाईंदरची या दोन्ही खेळाडूंना. या 3 धावा मिळतील. धावसंख्या झाली या 3च्या साहाय्याने तब्बल 46 धावा. 46 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. दीपक भंडारी स्ट्राइक एंडवर. ऑन साइडला सरळ बॅटने खेळलाय. साइड स्क्रीनच्या अगदी समोर डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर आला होता चेंडू लाडवण्यासाठी, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स आउट ऑफ द रोप. चौकार 4. आणि या चौकाराच्या साहाय्याने तब्बल 50 धावा पूर्ण होत आहेत एन एस भाईंदर या टीमच्या. 50 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत एन एस भाईंदर या टीमच्या फळकावर. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला मात्र लॉफ केलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज स्वतः प्रसन्न भोईर झेल पकडण्यासाठी पुढे सरसावले होते, मात्र तो कॅचचा अंदाज घेता आला नाही. प्रसन्न यांना 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट आणि या ठिकाणी मिसफील्ड झाले. ओव्हर थ्रो झालाय आणि या ओव्हर थ्रो मुळे मात्र 4 धावा कंप्लीट आणि पाहता पाहता 5 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. शेवटच्या चेंडूवर मोजाव्या लागला मालजीपाडा या टीमला. मिसफील्डच्या माध्यमातून त्या 5 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लावली आहे एन एस भाईंदर या टीमनं. 55 प्लस 6 धावांची पेनल्टी दिली जाईल ती मालजीपाडा या टीमला. म्हणजे एकूण धावा होत आहेत त्या 61 आणि तब्बल 62 धावा विजयासाठी मालजीपाडा या टीमला. चला या वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं. अग्री लेजेंडरी खेळाडू प्रशांत यांच्या शुभ हस्ते मात्र जगदीशजी गरज साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आहेत. चला चला एन एस भाईंदर आपण शतरक्षण त्वरित लावून घ्या. भाईंदर टीम चला आपण लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. आणि दोन्ही टीम कोळशेत आणि ओवळा टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आणि चंद्रशेखर ओवळेकर आपण तर लवकर या. चंद्रशेखर ओवळेकर आपण प्लीज लवकरात लवकर यायचं आहे. वेलकम. आपलं स्वागत आहे जगदीशजी गरज साहेब. त्यानंतर सन्माननीय प्रभाकर दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर इस्माईल शेख यांना देखील विसरता कामा नये. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. जोचंद्र मास्टरच्या वतीनं इस्माईल शेख साहेबांचा हार्दिक स्वागत आहे आपलं. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आपलं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत. चला यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन कोलशेतचे कॅप्टन या ठिकाणी आले आहेत. मोहन घरत ओवळा मिलन पाटील टीम कॅप्टन आणि चंद्रशेखर ओवळेकर. चंद्रा दादा ये लवकर, या मधल्या वेळेमध्ये आपल्याला तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे.
चंद्रशेखर ओवळेकर आणि त्यांच्या संवित मिनी चंद्रशेखर ओवळेकर आहेत. ते त्यांच्या सुपुत्राला सोबत घेऊन आलेले आहेत. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि मी म्हटलं ना की हे क्वचित भाग्य असतं टेनिस क्रिकेट खेळाडूंचं, कारण असा दिवस उजळणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट आहे उत्तम ठाकूर. कारण आज एक स्पर्धा आहे जुचंद्र गावामध्ये, ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा, 40 प्लसची स्पर्धा, आणि आज चंद्रशेखर ओवळेकर यांचा जन्मदिवस, आज कैलास मात्रे यांचा जन्मदिवस. आणि या ठिकाणी कैलास मात्रे साहेब तर आले नाही आहेत, त्याच्यामुळे आपण चंद्रशेखर ओवळेकर यांचा आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय. काल होता केसरी भाऊंचा, मंडळाचे उपाध्यक्ष केसरीचे भोईर साहेब यांचा काल जन्मदिवस होता. 2020 15 मार्च इथेच जुचंद्रलाच केला होता आपण वाढदिवस, आणि फायनल मारली होती 2020 ची, हे विसरता कामा नाहीये. आणि खरोखरच आणि बरोबर आपण जुचंद्रची स्पर्धा खेळल्यानंतर जवळपास 5 ते 7 दिवसांनी लॉकडाऊन लागलं होतं. या सगळ्या आठवणी आहेत. या ठिकाणी मात्र आपण वाढदिवस साजरा करतोय चंद्रशेखर ओवळेकर यांचा. आमचे डीजे वाले आहेत त्यांना मी विनंती करतोय की बर्थडे सॉन्ग आपल्याकडे असेल तर ते आपण सेट करायचं आहे. चला चला जितू, केक आपण या ठिकाणी आणला आहे. जुचंद्र मास्टरच्या वतीनं केक आणलाय आणि जुचंद्र मास्टरच्या वतीनं या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला जातोय चंद्रशेखर ओवळेकर यांचा. बरोबर हा दिवस उजळला होता 20 मार्च 2000. मी कॉमेंट्री करतो 2 मिनिटं कॉमेंट्री करतो मी. स्टेजवरच आहे मी, स्टेजवर कॉमेंट्री करतो. आईले तुम्ही असं ग्राउंडवर ब्लू टी शर्ट वाले ना चला या आपण जन्मदिवस साजरा करूया चंद्रशेखर ओवळेकर यांचा. आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण जाणारच आहोत. डीजेला मी विनंती करतोय आपण देखील रेडी राहायचं आहे. हे पहिले षटक संपल्यानंतर आपण चंद्रशेखर ओवळेकर यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमळेशजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मॅच ऑन टार्गेट आहे 62 धावा या मात्र सेट केल्या आहेत मालजीपाडा या टीम समोर. NS भाईंदर या टीमनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की स्ट्राईक एंडला किशोर यांना आणि नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतो त्या ठिकाणी मिस्टर विनायक. आगमन झालंय या ठिकाणी आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब या ठिकाणी दाखल झालेत आणि नक्कीच मात्रे साहेबांच्या स्वागतासाठी यावेळेस स्वीट फटका
किशोर म्हात्रे यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार 4. त्रेसष्ट मगाशी करायच्या होत्या तर कशी सुरुवात झाली होती मुर्धा टीमची, त्याचप्रमाणे या ठिकाणी 62 करायचे आहेत आणि 62 करायच्या म्हटले तर रिक्वायर्ड रन रेट तब्बल 12च्या घरामध्ये आणि 12 ते 13 धावा पर ओव्हरमध्ये ज्यावेळेस करायच्या असतात त्यावेळेस प्रत्येक जे षटक आहे ते प्रत्येक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे असं समजून मी तर म्हणेल बॅटिंग करावी लागेल त्या ठिकाणी. काय स्ट्रोक खेळला गेला, स्विचचा फटका, उलटा पुलटा स्ट्रोक खेळला गेला, थर्डमॅनच्या दिशेने मात्र तो चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. क्लास स्ट्रोक खेळला गेलाय, अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. ऑफ साइडला यावेळेस चांगला स्ट्रोक, ऑन साइड चांगला स्ट्रोक पाहिला आपण, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी, चेंडूला उचलायला उशीर झाला. केनमार्क त्या ठिकाणी आहेत बघा, स्वतःवर नाराज आहेत. किशोर म्हात्रे यांची जर देहबोली आपण पाहिली तर या ठिकाणी या फटक्यावर स्वतः खुश नव्हते. एक चांगला स्ट्रोक अपेक्षित होता त्यांच्या बॅटमधून, मात्र हा देखील स्ट्रोक चांगला आपण पाहिला. 2 धावा हा फटका देऊन जातो किशोर म्हात्रे यांना. धावसंख्या झाली आहे ती 6. आजच्या दिवसातील आपण हा दुसरा सामना पाहतोय, मालजीपाडा वर्सेस NS भाईंदर या 2 टीमच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. क्विंटन गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. व्हाईटचा इशारा महेंद्र शिंदेच्या माध्यमातून दिला जातोय. एका धावेमध्ये भर, धावसंख्या झाली आहे ती 7. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत जुचंद्र मास्टर्स आयोजित जुचंद्र मास्टर चषक 2025 जवळपास या हंगामातील आपण 14वी स्पर्धा या जुचंद्रच्या नगरीमध्ये खेळत आहोत. क्विंटन सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर, समोर आहे किशोर. यावेळेस ऑफ साइडला फटका चांगला होता, मिड ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर देखील त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं त्या ठिकाणी. मात्र कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर किशोर म्हात्रे यांचं काम मात्र फिट झालं असतं. 1 धाव मिळेल, धावसंख्या 8. पहिले षटक प्रगतीपदावर, म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 8 आलेत. आता येणारे 3 चेंडू आहेत त्याच्यामध्ये 4 धावा जरी आल्या तरी रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करू शकतो हा संघ. ऑफ साइडला यावेळेस पुन्हा एकदा पंच केलं गेलं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप आहे आणि त्या गॅप मधून मात्र चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फक्त सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. धावा झाल्या 13. चांगली सुरुवात, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. क्विंटन हा गोलंदाज आपण पाहू शकाल, अंतिम चेंडू असेल क्विंटन यांच्या या षटकातील. क्या बात आहे, आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, उलटा पुलटा स्ट्रोक खेळला गेलाय आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ॲलन मार्फत.
पहिली विकेट पडली गेली आहे. पहिला फलंदाज बाद, कॅच टिपलाय ॲलन आणि खेळ संपलाय किशोर म्हात्रे यांचा. यावेळी आपण लगेच वाढदिवसाच्या दिशेनं, आज चंद्रशेखर ओळेकर यांचा जन्मदिवस आहे आणि ही पहिली संधी नाहीये, तर या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये चंद्रशेखर ओळेकर यांना ही दुसरी संधी मिळते. दोनदा चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस साजरा होतो या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर जवळपास 2020 मध्ये चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस आपण याच जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये आपण साजरा केला होता आणि त्यानंतर मात्र 5 दिवसांनी लॉकडाऊन लागलं गेलं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. हॅलो, मला हे असं प्रेम दिल्याबद्दल मी आगरी कोली समाज मंडळ संस्थेचे आभारी आहे. तसेच जुचंद्र मास्टर संघाचे पण मी आभारी आहे. गेली माझा बड्डे त्यांच्याच स्पर्धेमध्ये होतो. 2 वेळा त्यांच्या स्पर्धेमध्ये मला असा मान मिळालेला आहे आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू जुचंद्र मास्टर. चला या मॅचच्या दिशेने आपण वळूया. चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस पुन्हा एकदा आपण या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये नक्कीच साजरा केला. 2020 मध्ये आपण त्यांचा वाढदिवस या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये साजरा केला होता आणि पुन्हा एकदा तो दिवस उजळला आहे. या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये चंद्रशेखर ओळेकर यांचा वाढदिवस. धावा झाल्यात त्या 13 धावा आणि पहिल्याच मात्र या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे व्हॅली यानं, मात्र विसरता कामा नाही आहे. खास करून कांदारपड्याची स्पर्धा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान स्टेडियम जे आपण स्पर्धा कांदारपड्याची खेळलो होतो आणि त्याच कांदारपड्याच्या स्पर्धेमध्ये तब्बल 4 विकेट प्राप्त करण्याचा मान या गोलंदाजाने घेतला होता, प्राप्त केला होता. तो व्हॅली गोलंदाजी ट्रॅकवर. चला दोन्ही टीम कॅप्टन यावर. चेतन पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम चेतन, हार्दिक स्वागत आहे तुझं. केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वा केतन पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाणेफेक आपण करूया. दोन्ही टीम कॅप्टन आपण वर यायचं आहे. ओला स्पोर्ट्स ओला टीम कॅप्टन मिलिंद पाटील आपण लगेच वर यायचं आहे. आपण नाणेफेक करणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. बोललो मी सर. आणि आज जन्मदिवस चंद्रशेखर यांचा आहे, त्याच्यामुळे या मॅच साठी आपण कॅप्टन चंद्रशेखरलाच पाहणार आहोत. इकडे
अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला तो मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत. टॉस केला जातोय या ठिकाणी. दोन्ही टीम कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. चंद्रशेखर ओळेकर ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचे कॅप्टन आणि कोलशेट टीमचे कॅप्टन आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मोहन घर त्यांना. कॉइन्स विन झाला अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस विन कोण जिंकलं? ओळा संघ नाणेफेक जिंकलाय. क्या बाद आहे. आज चंदूचा दिवस आहे आणि टॉस चंद्रशेखर ओळेकर जिंकलेत. धावसंख्या झाली ती 22. काही स्ट्रोक खेळला गेलाय. 4 धावा प्रसन्न भोईर यांच्यावर. मात्र आता सर्वस्व दारूमदार असेल या मॅचची. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. कोणताही फिल्डर त्या दिशेने नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरेज जर चेंडू लँड झाला पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट झालाय आणि चांगल्या चेंडूला फील्ड केलं त्या ठिकाणी जोनसनं. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील प्रसन्न भोईर यांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे मालजीपाडा मास्टर्स या टीमची ती 24. टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू जयेंद्र ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जयेंद्र भाऊ विनंती करतो या व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा केतन पाटील यांच्या शुभ हस्ते मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम म्हात्रे सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जुचंद्राच्या या स्पर्धेमध्ये.
आणि अमर त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. नेहमी त्यांच्या सोबत असतात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान. वेलकम अमर, तुझं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. मी म्हटलं ना की मालजीपाडा टीमच्या विजयाची संपूर्ण दारोमदार ही असेल ती प्रसन्न भोईर यांच्यावर. एक नामांकित खेळाडू आहे. यावेळेस पॅडवर मारा केला होता. ऑफ साइडला चेंडूला ड्राईव्ह केले गेले. डीप मधून शतरक्षक वेगाने येत आहेत. जोनस 2 धावा या ठिकाणी आरामात कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 29. प्रसन्न भोईर म्हटलं तर म्हणायचं गेलं तर गेम चेंजर 101% आपण म्हणू शकतोय प्रसन्न भोईर यांच्याविषयी. अनेक वेळा मॅच विनिंग पारे आपण पाहिल्यात प्रसन्न भोईर यांच्या बॅटमधून. वेलकम हिमालय पाटील. डीजे युवराजचे मालक हिमालय पाटील यांचं आगमन आणि त्यांचं हार्दिक स्वागत. स्टेट बॅट नो बकवास. हाय तो बिग शॉट 6 षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली आहे ती 35. मी म्हटलंय ना कारण महत्वपूर्ण बॅटर आहे. त्याच्यानंतर आपण जितेंद्र राऊत यांचा देखील मी आवर्जून नाव घेईल, उल्लेख घेईल. ते देखील एक नामांकित खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील आपण अनेक चौकार षटकार पाहिलेत. तो देखील खेळाडू अजूनही डक आउट रिझन मध्ये आहेत. मालजीपाडा मास्टर्स या टीमचे मात्र प्रसन्न भोईर यांना मात्र पुढे आणलं गेलंय. नेहमीच चांगली इनिंग खेळताना आपण पाहिले. या खेळाडूला व्हेरिएशन केलंय. चेंज ऑफ फेस केला होता. गती थोडीशी कमी केली होती मात्र ही गती ओळखले आणि गॅप मधून चेंडूला मात्र पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर मात्र हा एक चांगला फटका 4 धावांचा चौकार. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 39 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस बॅटची एज. चेंडू मात्र एसटीच्या मागे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. शैलेश रिबेलो आहेत त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 40 आणि 13 चेंडू मध्ये आतापर्यंत 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू 22 धावा करायचे आहेत. अनेक मंडप आहेत आणि प्रत्येक मंडपाला या गावातील कुलस्वामिनींचं नाव दिलं गेलेलं आहे. आई आपण चंडिका माता स्टँड पाहू शकाल. आई मनपादेवी स्टँड तुम्ही पाहू शकाल. आई एकवीरा माता स्टँड तुम्ही पाहू शकाल. आई गावदेवी माता स्टँड तुम्ही पाहू शकाल. क्लिंग बोल्ट शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एसटी सोडून खेळलं होतं आणि एक घातक चेंडू हाताळला गेला. अगदी दांडी गोल. विकेट प्राप्त केले आहे फादर जॉन मिस्टर संदीप पाटील यांची. धन्यवाद डीजे युवराज.
3 षटकांचा खेळ संपला आहे. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी खाली उतरतोय. 12.33 हा रिक्वायर्ड रन रेट समोर असताना मालजीपाडा या टीमच्या ही धावा संख्या कौरव केली गेली. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 11च्या घरामध्ये येऊन थांबतोय. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 22. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र राऊत याच खेळाडूच्या विषयी मी मगाशी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली की संदीप पाटील पुढे आलेत. मात्र याच्यानंतरचा खेळाडू जितेंद्र राऊत हा मात्र डक आउट रिझन मध्ये आहे. हा देखील खेळाडू गेम चेंजर खेळाडू आहे. अनेक मॅच विनिंग पारी जितेंद्र राऊत यांच्या बॅट मधून आपण पाहिले आहेत आणि आपल्या टीमला त्यांनी विजय देखील मिळवून दिले आहेत. महत्वपूर्ण बॅटर आणि महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चेक. धावा झाले ते 40. येस ओके. मॉनिटर लाव. 12 चेंडू 22 धावांची गरज. जोनस गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल. यावेळेस विथ द टो चेंडूला खेळला गेला. स्वीपर पॉइंट डीपच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. ॲलननं प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्यासाठी मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. यष्टीरक्षक बुणा यांच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 44 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. त्यावेळेस हा फटका आपण पहिला पूलचा फटका शपळवून स्ट्रोक खेळला गेलाय. पूल आणि सक्सेसफुल स्ट्रोक खेळाय प्रसन्न भोईर यांच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार 4. आगमन झाले या ठिकाणी द ग्रेट मराठा संस्थापक अग्रिसेना पालघर जिल्हा शहर अध्यक्ष शाखा प्रमुख जुचंद्र सन्माननीय मोहनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम भाई. आपलं हार्दिक स्वागत. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 48 धावा. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. आले आले जुचंद्रचे खेळाडू आले. काय मॅच आले. मगाशी 63 धावा आपण चेस होताना पाहिल्या. आता करायचे आहेत त्या तब्बल 62 धावा. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. द ग्रेट मराठा संस्थापक अग्रिसेना अध्यक्ष पालघर जिल्हा शाखा प्रमुख जुचंद्र मोहनदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. सगळं काही सुरळीत सुरू असताना मात्र काही चेंडू निर्धाव. आणि हे निर्धाव चेंडू नाहीयेत, हे डॉट बॉल नाहीयेत, तर हे नक्कीच प्रेशराईज करणारे चेंडू आहेत मालजीपाडा या टीमला. धावा थांबल्या आहेत 48 या आकड्यावर. मात्र जवळपास मालजीपाडा संघ थांबलाय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14 धावा. प्रसन्न भोईर यांच्याविषयी जर म्हणायचं गेलं तर 14 चेंडू आणि 31 धावसंख्येवर खेळाडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला मिस्टान स्ट्रोक आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. कॅच घेणार तर कोण घेणार. अगदी सेफ मध्ये चेंडू लँड झाला. मात्र फटका अतिशय सुंदर खेळला गेला होता. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 50. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6.
आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. 6 चेंडू 12 धावा घेऊया आपण युवराज डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेने. तसेच शाखा प्रमुख जुचंद्र सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलं गेलेलं आहे. त्यांचं मी नक्कीच जुचंद्र मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. धावसंख्या आपण 50 पोहोचतोय. येणारे चेंडू 6 आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. हे आधारस्तंभ आहेत. मोहनदादा म्हणा, निलेश मात्रे म्हणा, हे नक्कीच आमच्या पांडूच्या स्पर्धेचे देखील आधारस्तंभ आहेत. 6 चेंडू 12 धावा. भाईंदर वर्सेस मालजीपाडा. 6 धावेची पॅनल्टी स्वीकारून मालजीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि कदाचित या 6 धावेची पॅनल्टी जर नसती तर इथे समीकरण बदललं असतं. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मालजीपाडा टीम समोर असतं. बघूया या ठिकाणी उमेश यांचं पायगुण हा किती लकी ठरतोय मालजीपाडा या टीम साठी. जितू राऊत स्ट्राइक एंडवर आहेत आणि दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. नो डाऊट, म्हणजे म्हणायचं गेलं ना तर विशाल दूधाई तलवार मैदान के अंदर, म्हणजे कुठलाही खेळाडू स्ट्राइक एंडवर आला तर त्या खेळाडूमध्ये ती कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्यामुळे मी म्हटलं की दूधाई तलवार मैदान के अंदर खडी आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. दीपक भंडारी, दीपक सर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत जितू राऊत. पहिल्या चेंडू बॅटची एज लागली गेली. चेंडू हवेत आहे एलन चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. जितू राऊत मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला धक्का मालजीपाडा या टीमला, हा मोठा धक्का आहे. हा मोठा धक्का मालजीपाडा टीम साठी असेल. जितू बॅक टू द पॅव्हलियन. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज लागली गेली. फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये आपण पाहिलं तर ॲलन सुद्धा टीम कॅप्टन त्या ठिकाणी तैनात होते आणि खूप चांगला कॅच टिपला त्या ठिकाणी ॲलननं. पहिल्या चेंडूवर मात्र ज्यावेळेस विकेट प्राप्त केल्यानंतर कदाचित दीपक भंडारी यांचा आत्मविश्वास दुगुणा वाढला असेल इतकंच म्हणू शकतोय. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत मालजीपाडा या टीमला. 12 धावा. विथ द स्विंग खेळायचं होतं आणि यावेळेस फुल टॉस चेंडू आणि अगदी यष्टीच्या मधोमध असल्या कारणास्तव पंच महेंद्र शिंदे मात्र पायचीच्या स्वरूपात बाद करार देत आहेत. दुसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता प्राप्त केली आहे दीपक भंडारी यांना. विनोद देखील परतीच्या मार्गी आउट. टीम कॅप्टन आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर मात्र 2 विकेट प्राप्त केल्या दीपक भंडारी यानं आणि ऑन हॅट्रिक वर गोलंदाज अंकुश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय दीपक भंडारी यानं.
दुसऱ्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय दीपक भंडारी यानं. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी दीपक सज्ज आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. काय या तिसऱ्या चेंडूवर देखील डब्ल्यू शोधणार का दीपक भंडारी? सध्याच्या घडीला नक्कीच अंडर प्रेशर मध्ये आपण मॅच बघतोय. तणाव दबाव हा मालजीपाडा टीमवर पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ होता, आता मात्र खेळ फक्त शिल्लक राहिलाय 4 चेंडूंचा. धावा करायचे त्या 12. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील हा चेंडू येतोय डॉट. प्रसन्न भोईर नॉन स्ट्राइक एंडवर आहेत उभे. 3 चेंडू आतापर्यंत निघून गेलेत, एकही धाव नाहीये. 2 विकेट प्राप्त केल्या दीपक भंडारी यांना. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. वॉर्ड मॅच. सामना होता कुठे, सामना आला कुठे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, धावा करायचे आहेत 12. आतापर्यंत विसरता कामा नये प्रसन्न भोईर यांची बॅटिंग. जवळजवळ 1 षटकार 4 चौकार प्रसन्न भोईर यांच्या बॅट मधून आलेत आणि वैयक्तिक खेळतोय प्रसन्न भोईर. हा तब्बल 33 या धावसंख्येवर 15 चेंडू आणि 33 धावसंख्येवर खेळतोय. मात्र तो खेळाडू कुठे आहे विशाल? नॉन स्ट्राइक एंडवर. कदाचित मी तर म्हणेल ज्या 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा ज्या प्रसन्ननं घेतल्या होत्या, त्यानंतर मात्र प्रसन्न भोईर नॉन स्ट्राइक एंडवर गेलेत. ते आतापर्यंत नॉन स्ट्राइक एंडवरच आहेत. 3 चेंडू 12 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. विथ द स्विंग चेंडूला खेळलाय, फक्त 1 धाव इथे कंप्लीट केली जाते बघा. चालून मात्र सिंगल पूर्ण केला गेलाय. 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 2. आतापर्यंत 4 चेंडू टाकले दीपक भंडारी सरांना आणि 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. NS बाइंदर टीमच्या विकेट आहेत त्या 3 आणि मालजीपाडा टीमच्या विकेट आहेत त्या 6. येणारे 2 चेंडू आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये प्रसन्न भोईर तुम्हाला 11 धावा या कंपल्सरी कराव्या लागतील. चला रेडी राहायचं आहे. ओवळा आणि कोलशेत या दोन्ही टीमला रेडी राहायचं आहे. काय मॅच सुरू होती. अक्षरशः मी म्हणेन दबावाखाली आणलं होतं NS बाइंदर या टीमला, ते म्हणजेच प्रसन्न भोईर यानं. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण सूत्र बदलली गेली. दीपक भंडारी यांनी मात्र या मॅच मध्ये कमबॅक वापसी करून दिले NS बाइंदर या टीमला. यावेळेस 6 चेंडू निर्धाव. वॉर्ड बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी दीपक भंडारी मार्फत. काय पुनरागमन केलंय. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मात्र याचं मी सर्व श्रेय देईल ते म्हणजेच दीपक भंडारी यांना मी. अतिशय सुंदर गोलंदाजी. जोनसचं देखील कौतुक करेन. जोनसचं 3 चेंडू डॉट आले होते, तिथून देखील या मॅचला आली होती कलाटणी. म्हणजे शेवटचे 12 चेंडू आहेत, हे 12 चेंडू निर्णायक ठरले या मॅचचे. मात्र सर्वात महत्वाचं काय तर तब्बल 4 चेंडू प्रसन्न भोईर नॉन स्ट्राइक एंडवर राहिला शेवटच्या 6 चेंडू मधील. त्याच्यामुळे कदाचित मालजीपाडा संघ हा बॅकफुटला गेलाय इतकंच मी म्हणू शकतोय. हार्डलक मालजीपाडा मास्टर्स आणि अभिनंदन NS बाइंदर. पुढच्या वाटचालीसाठी NS बाइंदर टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. मात्र या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर आलात मालजीपाडा मास्टर्स, तुमचं देखील मनापासून या ठिकाणी आभार. चला या लगेच वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं. दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे आणि या वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर बोना, मॅन ऑफ द मॅच.